नमस्कार रामराम मंडळी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2024 युवा नेते विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून सहर्ष स्वागत। गेले 5वा दिवस आज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय सुपर 8चा दगदगता थरार आणि सुपर 8च्या बी ग्रुपला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये। ए ग्रुप मधनं 2 संघ तर आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल झाले। उमेश भाऊ रोटे युवा मंच तुम्ही पाहताय खरं तर वडगाव शहरी टीम जाताना पाहायला मिळाली, तर एका बाजूला दुसरी टीम युवा नेते विशाल भाऊ टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी संघ तुम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळाला। तर आता 2 टीम कोणते असणार बी ग्रुप मधनं, त्यासाठी पहिली मॅच तुम्ही पाहताय उद्योजक संतोष दादा पठारे स्पोर्ट फाउंडेशन खराडी जिमखाना संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। जवा मॅचकडे सामन्याला होईल सुरुवात। षटक क्रमांक पहिला टाकण्यासाठी लोहगाव एक्सप्रेस धावेल क्रिकेटच्या पडलावरती नाव आहे अमोल पवार PSI यांना तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस गोलंदाजीच्या मार्गवरती सज्ज होत आहेत। तर स्ट्राइक एंड वरती खराडीचा सिक्सर किंग हो काय चेंडू पेश केलाय महाराष्ट्र पोलीस अमोल पवार लोहगाव एक्सप्रेस यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 3 वाजून 18 मिनिटांनी बरोबर चेंडू पडलेला आहे। याची दोन्ही टीम्स लक्षात घ्या। टाइमर चालू झालाय, 3 वाजून 18 मिनिटांना चेंडू पडलेला आहे, मॅचला सुरुवात झाली आहे। यावेळेला आपण पाहतो चेंडू गॅप मध्ये खेळायचा आहे, क्षेत्ररक्षक आहे ते वा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे। अक्षय पवार चेंडू फील्ड करताय, थोडीशी इंजुरी जाणवते आपण पाहतोय जी पाहायला मिळते। एक धाव जी धावफलकावरती आपण पाहिली आहे। एक धाव आपण पाहतो धावफलकावरती लागली जाते। काय गोलंदाजी करतात महाराष्ट्र पोलीस लोहगाव एक्सप्रेस अमोल पवार, तर एका बाजूला स्ट्राइक एंड वरती संघाचा नेता कॅप्टन समीर रणसिंग आल्या तुम्ही पाहताय गॅप मध्ये चेंडू खेळलेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या आत अडवलाय। क्षेत्ररक्षण वा अमित कौतुक करावं लागेल, चित्त्याची चपळाई पाहायला मिळते, वाघाची दौड पाहायला मिळते असं मी म्हणेल। काय क्षेत्ररक्षण दाखवले मैदानाच्या आतमध्ये, टाळ्यांचा गजर होते, परंतु तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाईल हा चेंडू सेफ अडवलाय की नाही हे देखील आपण पाहणार आहोत। किती बारीक आपण पाहतोय या सर्व मैदानावरील घडामोडींचा आपण पाहतोय। आयोजक कमिटीचं लक्ष मग लाईव्ह टेक्निशियनच्या माध्यमातून पंच असतील, किती बारीक निर्णय। खरं तर सर्व टीमसाठी कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे। धावफलकावरती एक धाव लागताना पाहायला मिळते। पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल अजूनही आपण पाहतोय वडगाव शहरी मतदारसंघामध्ये 12 संघांचा सहभाग, 12 संघांमधनं तुम्ही पाहताय 7 टीम पहिल्या 3 दिवस ग्रुप मधनं सेफ आहे आपण पाहतो, म्हणजे चौकार अडवलेला आहे। 3 धावा ज्या आपण पाहतोय पडून पूर्ण होतील, धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वरती। आपण पाहतोय पहिलं षटक चालू असताना 4 धावा धावफलकावरती आहेत। सिक्सर किंग आज थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत। सोमनाथ सोनवणे खराडीची आपण पाहतोय एक अष्टपैलू आणि अनुभवी खेळाडू सोमनाथ सोनवणेची बॅट बोलेल का टीम साडी पाहावं लागेल। कॅप्टन समीर रणसिंग एका बाजूला चांगले फटके खेळत आहेत। हो यावेळेला हेलिकॉप्टर फटका खेळायचा आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फील्ड करेल, एक सिंगल आपण पाहतो मैदानावरती येते। एकेरी धावेंना महत्व दिलं जात आहे। बी ग्रुपचा थरार पाहताय उद्या रंगणार स्पर्धेचा ग्रँड फिनाले, मानाच्या कर्नाटकावरती कोण सुवर्ण अक्षराने नाव कोरणार त्यासाठी उद्याचा दिवस निर्णायक असेल। उद्या सुपर संडे आणि ग्रँड फिनाले विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवारच्या आयोजनाची जे आपण पाहणार आहोत। ओ यावेळे जेल 1 2 3 चौथ्या अटेम्प्टला सुटलाय, प्रयत्न लाजवाब। खरं हा झेल झाला असताना स्पर्धेतील सर्वाधिक उत्कृष्ट झेल देखील झाला होता राहिलाय। प्रयत्न केले आशिष यांनी आपण पाहतोय, संघाचे कॅप्टन आहेत, संघाचा नेता आहेत, चांगला बनावं लागेल।
संघासाठी चौकार वाचवलं हे देखील महत्वाचं आहे, कारण की तिथं गॅप मोठा आहे. ओहो, पॅडल स्वीप, गुडघा टेक और चौकार देख, चेंडू जाईल सला सीमा पारच्या, रन चौकार. समोसा हरणे आमच्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास समोसा हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत जिंकणं नियतीला देखील शक्य नाही. अशक्य करावं लागेल. आज प्रतिष्ठा पणाला प्रत्येक संघ मालकांची. प्रत्येकाला वाटतं विशाल भाऊ टिंगरे आयोजित भव्य दिव्य या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या मानाचा सोहळा आपल्याला पाहता यावा. म्हणजे उद्या तर आज या चारही संघांकडनं ताकद लावली जाणार का, हा बी ग्रुप देखील खत निर्णायक असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाते, या स्पर्धेचे जनक, कार्यसम्राट, युवक सम्राट, युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेलं हे दमदार आयोजन नियोजन सुपर डुपर हिट स्पर्धा रंगली मित्रांनो. या वेळेला चेंडू आपण पाहतोय कव्हरला, वाह क्षेत्ररक्षण चांगलं आहे. ओ फेक खराब, फेक खराब, तिथं गडबड होतीये. म्हणजे इथं तुम्ही पाहताय चेंडू अडवला गेला नाहीये, जिथं एक होती एक धाव येताना पाहायला मिळते. तशी पाहिलं तरी एकही नव्हती, परंतु तिथं चुका होत आहेत. बॅकअप पाहायला मिळत नाहीये. अमोल पवार यांचं मी कौतुक करेल. पहिले षटक 10 धाव्यांचं एक चांगलं पाहायला मिळालं. तर आता तुम्ही पाहताय गोलंदाजी साडी शिवम कुमार, तुम्ही पाहता मैदानात मध्ये. हो, यावेळेला काय चेंडू पेश करतोय शिवम कुमार, क्रिकेटचा राजकुमार आहे असं मी म्हणेल, कारण की जो टप्पा आहे ना त्याचा काय सुंदर पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. खर तर आपण पाहतोय लोगाव टीम, महेशदादा खानवे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ तुम्ही पाहता क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये आता ताकद लावतोय. यावेळेस काय फटका खेळलाय, हाय अँड हँडसम, चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा पार, चौकार.
लोहगाव एक्सप्रेस अमोल पवार यांनी देखील पहिलं षटक अप्रतिम टाकलं. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहिले शिवम कुमार, ते देखील 9 धावा. एक कंजूस गोलंदाजी जी आपण पाहिलेली आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. लोहगाव एक्सप्रेस तयार. हो, हा चेंडू आपण पाहतो हलक्याने खेळायचा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. हो, डिरेक्ट हिट नाहीये. प्रयत्न करावे लागतील कारण की अजून 10 विकेट्स आहेत. एक एक धाव आपण पाहतोय खर्च केली जाते. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली एका बाजूला मोठी आहे धनराज खानवे, त्यानंतर प्रतीक खानवे यांना तुम्ही पाहता हे खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. त्यानंतर अमोल पवार देखील चांगले बॅटिंग करू शकतात. त्यानंतर अक्षय पवारकडे देखील चांगले फटके आहेत. अशी नाना वाळके देखील आहेत. त्यानंतर गणेशजी खानवे, अशी मोठी बॅटिंग ऑर्डर तुम्ही लोहगाव टीमकडे पाहताय. त्यामुळे समीर रणसिंग आणि सोमनाथ यांना खरं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. 21 धावा धावपलकावरती आहे. सोमनाथ वरती नजर लागून आहे. सोमनाथ कधी गाडीचा गिअर बदलणार, म्हणजे धावा कधी बनवणार हे देखील आता खेळाडू पाहणार आहेत. यावेळेला अनुके स्टाईलने फटका खेळला. फाईन लेगला चेंडू चाललाय. आउटफील्ड वेगवान, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू फर्रार सीमा पार. फडगाव शेरी प्रीमियर लीगचा बारदार चौकार. पंचवीस धावा तुम्ही पाहताय. आता खरं समीर रणसिंग कॅप्टन रंग बदलताना पाहायला मिळतोय. मोठमोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर यष्टीरक्षक जर पाहिले तर बऱ्याच यष्टीरक्षकांची चर्चा राहिली. यष्टीरक्षकांचं देखील खरं तर एम एस धोनीची आठवण करून देणार यष्टीरक्षक जर पाहिलं ना तर खानवेचा स्टार बंटी खानवे, अर्थातच प्रतीक खानवे यांचं कौतुक करी. इतका चाणक्य आहे ना, यष्ट्यांच्या मागून सूत्र हलवतो आपण पाहतोय. याआधी तुम्ही भरतदादा टिंगरे यांना देखील यष्ट्यांच्या मागे पाहिले. त्यानंतर तुम्ही काल सकाळच्या सत्रामध्ये जी टीम क्वालिफाय झाली त्यामध्ये नागेश यांना देखील तुम्ही पाहिलं. फुलटा चेंडू, कोल्हापुरी तडका, चेंडू बोसला हवाई सफर, षटकार. यमराजांच्या घरात डोकवल्यासारखं आहे. तो तुम्हाला इथं माफ करणार नाही कारण त्याच्याकडे आहे. हॅलो, हा चेंडू आपण पाहतोय. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो 3 षटकांचा खेळ. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो.
आपल्या नावाचा डंगा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटवलाय तो लोहगावचा युवा स्टार ललित चौधरी फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत आणि ललित चौधरी लोहगावचा असा खेळाडू आहे जो कमीत कमी वयामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला खरं तर खेळताना आयकॉन ॲज अ आयडॉल म्हणून पाहायला मिळतोय. हे बा तिथं बाहेर आतमध्ये आलेले क्रीडा रसिक बसून घ्या मित्रांनो. अक्षय दादा तुमची टीम आहे मला वाटते त्या ठिकाणी. मित्रांनो बाउंड्री लाईनच्या आत नका थांबूयात. काय हवंय हा चेंडू आपण पाहतोय. धन्यवाद. खर तर आपण पाहतोय धावफलकाकडे जाऊयात. 4 षटकांचा खेळ संपला. 37 हे बा तिथं मैदानाच्या आतमध्ये आलेले सर्व मित्र थोडं थोडं लांब लांब बसा. उमेश चौरे सर काय झाले तिथं. सर्व मित्र परिवार तुम्ही सगळे व्यासपीठाकडे या. आपण इथं सेलिब्रेट करूयात. फक्त 2 मिनिटं मॅच चालू आहे. डिस्टर्ब करू नका. ही इनिंग झाली का आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करू. फक्त मैदानावरती आता कुणी येऊ नका कारण मॅच चालू आहे. बाहेर न्या सर्वांनी. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटक संपले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष असेल बाकी असेल. पाहिजे तर गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा अमित खादवे संघाचा हुकूम एक्का करील आता गोलंदाजी. ते स्तरणार आहे परफेक्ट ऑलराऊंडर जो लोहगाव टीमचा अमित खानवे म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अशी गोलंदाजी पाहायला मिळणार का. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाचं देखील चांगलं प्रदर्शन आम्ही पाहिले. तर एका बाजूला स्ट्राईक एंड वरती समीर रणसिंगची बॅट बोलते. 8 चेंडू 18 वरती नाबाद आहे. फुल टॉस होता. गॅप मध्ये फटका क्षेत्ररक्षक तिथं दूरवरती आणि चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना बाय बाय करत शिवाभार चौकार. आपण पाहतोय 5वं षटक चालू असताना आपण पाहतोय. हो या वेळेचा चेंडू आपण पाहतोय. फाईट बॉल पैदर मध्ये पाहायला मिळतोय. वाटच्या रूपात धावसंख्या पुढे जाईल. 42 धावा स्कोर कार्डवरती ज्या लागल्या जात आहेत. 42 रन्स ऑन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू वाह तेच तरणार. अमितचा वेग 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 तुम्ही पाहू शकता. 50 वेगाचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मिनिट फक्त चला खेळाडू चला पटकन प्रेक्षक वर्गांना सर्व विनंती आहे. चला सर्वजण फक्त मॅच सुरू आहे डाव्या बाजूला. जवा मॅचकडे 5वं षटक चालू असताना 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला बॅकफूट पंच ओ झेल इथं आपण पाहतोय. एका हाताने घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येईल. गडबड गडबड इथं चेंडू सीमा पार. चरण चौकार. मंगेश मंगेश भल्या भल्यांच्या झाल्या. वतीनं आपण पाहतोय आकाशजी घाटे आणि सागरजी कांबळे या दोन्ही मित्र परिवाराचा आज वाढदिवस आहे. विशाल भाऊ टिंगरे आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीने या
वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग सर्व खेळाडू संगमाला क्रिकेट प्रेमींच्या वतीनं या दोन्ही मित्र परिवाराला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा विशाल भाऊंच्या वतीनं आणि सर्व व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. उद्योजक तुषारदादा महाजन यांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हो फुलर लेंगचा बॉल तिथं डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आज जर पाहिलं ना खेळाडूंचं नशीब प्रयत्न चांगले करत आहेत परंतु चेंडू अडत नाहीयेत किंवा डिरेक्ट हिट होत नाहीयेत ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत. लोग आउट टीम तुम्ही माझा खरं तर महेशदादा खानवे स्पोर्ट फाउंडेशन टीम साठी 49 धावा. तुषारदादा या ठिकाणी विनंती आहे भरदादा आपल्याला बोलवत आहेत व्यासपीठावरती या. सर्व विशाल भाऊ टिंगरे मित्र परिवाराच्या वतीनं तुषारदादा महाजन यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. एकोणपन्नास धावा आहेत. प्रथमदा बॅटिंग करत असताना संतोषदादा पठारे स्पोर्ट फाउंडेशन खराडी जिमखाना टीमच्या धावपलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. अमित खानवे वेगावरती स्वार झालाय. हो यावेळेला देखील परफेक्ट चेंडू ब्लॉक होताना पाहायला मिळत आहेत. हलक्यातून चेंडू खेळले जात आहेत. एकेर धावांना महत्व दिलं जात आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करूया संतोषदादा पठारे स्पोर्ट फाउंडेशन टीमचा अर्धशतक कंप्लीट. 50 धावा टीमच्या धावपलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग केली खरं तर एका बाजूला कौतुक करेल कॅप्टन समीर रणसिंगचं. टीमचा संघाचा नेता आज चांगली बॅटिंग करतोय. कॅप्टन चांगली बॅटिंग करतोय. अंतिम षटक टाकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाकडे दाखवला जाईल विश्वास. हे 7 चेंडू निर्णायक असतील. डेथ ओव्हरचा खेळ आता आपण पाहणार आहोत. 50 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे पाहायला मिळत आहेत. सुपर 8चा बी ग्रुपचा पहिला सामना जो आपण मैदानात मध्ये पाहतोय. यानंतरची होणारी मॅच याकडे सर्वांनी लक्ष द्या. युवा उद्योजक अक्षयदादा दळवी 11 SK ग्रुप येरवडा आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील तुषारदादा महाजन स्पोर्ट फाउंडेशन येरवडा ह्या दोन संघनायकांमध्ये. यानंतर सामन्याचा टॉस आहे. दोन्ही टीम सज्ज राहतील टॉस करण्यासाठी. कॅप्टन सज्ज राहा. तुषारदादा महाजन स्पोर्ट फाउंडेशन येरवडा आणि त्यांच्या विरोधात युवा उद्योजक अक्षयदादा दळवी 11 येरवडा ह्या दोन संघनायकांमध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस होणार आहे. अंतिम षटकासाठी बोटनच्या किमयाचा जादूगर ललित चौधरी गोलंदाजीच्या मार्गवरती पाहायला मिळतोय. कमीत कमी वयामध्ये लोहगावचं नाव रोशन करणारा सितारा. वाह काय जादू आहे फिरकीची. इथं तुम्ही पाहताय विकेट आली. फलंदाज होतील बाद. ओमकार जगदाळे बॅक टू द पवेलियन. होतोय युवा सितारा खराडी गावचा तुम्ही पाहता. खरं तर पण आज कशा प्रकारची बॅटिंग त्याची असणार आहे पहा. वडगाव शहरी मतदारसंघातील आपण पाहतोय आजूबाजूच्या ज्या परिसरातील आपण पाहतोय संघांना. त्याचप्रमाणे वडगाव शहरी मतदारसंघातील जे काय मग खराडी जिमखाना लोहगाव परिसरातील तुम्ही पाहताय नामवंत संघ विमाननगरचा संघ पाहायला मिळाला. त्यानंतर येरवड्याचे 3 ते 4 संघ आपण पाहतोय. खरं असे मातब्बर संघ या स्पर्धेत आपण पाहतोय. धानोरीचा संघ देखील तुम्ही पाहिला. एक टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये गेली. विकेट आली आहे. पुन्हा विकेटचं सत्र. फिरकीचे चेंडू पाहत ना फलंदाजांना अजिबात समजू देत नाहीये. ललित काही जादू दाखवतोय गोलंदाजी मध्ये. विकेट आली. फलंदाज इथं देखील बाद.